सुरुवातीला 10वीतल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि एक राधा त्यांना सावध करतो, कारण हे 10वीचे जे तुमचे मार्क्स आहेत हे फसवे आहेत. अनेक लोकांनी हेच भाषण पूर्व ऐकलं असेल, त्यामुळे त्यांना ते पुन्हा थोडाफार ऐकायला लागेल, पण महत्त्वाचं आहे. फसवे यासाठी कारण राधा दोन कारण आहेत. एक म्हणजे बरेचसे मार्क्स हे शाळेच्या हातात होते आणि रिझल्ट चांगले लागावेत म्हणून अनेक मुलांना पूर्णपैकी पूर्ण दिल्या गेले. आणि 10वीची परीक्षा ही टेक्स्टबुकची परीक्षा असते, तसंच 10वीची परीक्षा ही कष्टाची परीक्षा असते. त्यामुळे ज्यांनी टेक्स्टबुकचा चांगला अभ्यास केलाय, ज्यांनी कष्ट घेतले, अशा अनेकांना खूप चांगले मार्क्स पडले. मी आपटे सरांच्या शब्दात सांगतो की अनेकांना 95%, 98%. नागपूरला तर मी असं ऐकलं एका कॉलेजची ॲडमिशन 100%ला क्लोज झाली. माझ्या भाचीला मिळाली नाही, कारण तिला म्हणजे फक्त 97 पॉईंट समथिंग होते, त्यामुळे त्या कॉलेजला हवी असून मिळाली. तर सर कायम असं म्हणतात की हे बाळसं नाही, ही सूज आहे. हे जे मार्क्स आहेत हे बाळसं नाही, ही सूज आहे. हा कार्यक्रम घेण्यामागचं केवळ हेच प्रयोजन आहे. अनेकांच्या बाबतीत असं घडलंय की 10वीत 96% आणि त्याच विद्यार्थ्याला CETत 69% पॉईंट्स पडलेले नाहीत. तर असं का होतं? तर एक सगळ्यात महत्त्वाचं कारण मी तुम्हाला सांगितलं की 10वीची परीक्षा ही टेक्स्टबुकची आहे आणि 10वीची राधा होती तुमच्यासाठी, आणि 10वीची परीक्षा ही कष्टाची होती. आता इथनं पुढे टेक्स्टबुकची तर आहेच, कष्टाची पण आहेच, पण अजून एक त्यात महत्त्वाचा फॅक्टर ॲड झालाय, तो म्हणजे ॲप्लिकेशनची आहे. तर तुम्ही जे नॉलेज घेणार आहात ते तुम्हाला अप्लाय करता येतं का हे बघण्यासाठीची परीक्षा आहे. किंबहुना आता जो नवीन त्यांनी कन्स्ट्रक्टिव्हिजम आणलाय, याला मराठीत त्यांनी नाव दिलंय ज्ञानरचनावाद. यावर्षी 10वी आणि 11वीचं सिलेबस बदललंय आणि बोर्डाने NCERTचं सिलेबस फॉलो करायचं ठरवलं. त्यामुळे नवीन 10वीचं पुस्तक खूप छान आहे. पुढच्या वर्षी रिझल्ट यावर्षी जेवढे चांगले लागले तेवढे लागणार नाहीत, कारण पुढच्या वर्षी त्यांनी दोन गोष्टी केल्यात. एक तर इंडिव्हिज्युअल पासिंग केलं, म्हणजे प्रॅक्टिकलसाठी वेगळं पासिंग आणि थिअरी पेपरमध्ये वेगळं पासिंग. आणि दुसरं म्हणजे 30 to 40% मार्क्स हे ॲप्लिकेशनसाठी आहे. म्हणजे ट्रिगॉनॉमेट्री टॉपिक आहे, ठीक आहे, पण ट्रिगॉनॉमेट्रीची जी ॲप्लिकेशन्स आहेत त्यावर पण सम्स असणार आहे. तसंच 11वीच्या बाबतीत पण असणार आहे आणि 12वीच्या बाबतीत. तर तुमच्यापैकी बरेच लोक या पहिल्यांदा या कार्यक्रमाला आले, त्यामुळे 5 मिनिटात 11वीचं सिलेबस काय आहे मॅथमॅटिक्सचं हे आपण बघणार आहोत आणि मागच्या मुख्य विषयाकडे वळू. मगाशी सांगितलं की NCERTचं सिलेबस बोर्डाने फॉलो करायचं ठरवलंय, त्यामुळे डिग्री ऑफ डिफिकल्टी थोडी वाढली आहे. यात असे अनेक टॉपिक्स आहेत की जे आत्ता 12वीची मुलं अभ्यासणार आहेत, पण तुम्ही मात्र म्हणजे 11वीत आत्ता असणारे विद्यार्थी ते 11वीतच त्या टॉपिकचा अभ्यास करणार आहेत. पेपर 1 मध्ये सिस्टीम्स ऑफ मेजरमेंट ऑफ अन अँगल, 10वीपर्यंत तुम्हाला डिग्री मेजर हेच फक्त माहिती होतं. यावेळेला अजून एक मेजर तुम्ही शिकणार आहात, ते म्हणजे रेडियन मेजर. आता मी जे म्हटलो की आपल्याला थिअरीमध्ये चांगले मार्क्स मिळतात, पण जे आपण शिकलो ते अप्लाय करायचं असेल तर ते जमत नाही. तर इथे पहिलंच एक्झाम्पल त्यांनी ॲप्लिकेशनचं दिलंय. A horse is tied to a post by a rope. If the horse moves along a circular path, always keeping the rope tight, and describes 88 meters when it traces the angle of 72 degrees at the center, find the length of the rope. आता बघा, फॉर्म्युला जर तुम्हाला दिला S = r θ, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि आन्सर फाइंड आउट करा, तर मुलांना करता येतं दोघा तिघांना मिळून, जे खरं परीक्षेत अलाउड नाही आहे. पण असं हॉर्स आणि रोप म्हटलं की असं वाटतं की अरे हे तर आपण कधी शिकलो नाही. तर हे ॲप्लिकेशन आहे, याचं सोल्युशन कळणार नाही अनेकांना, कारण अजून तो टॉपिक व्हायचा आहे. पण लेंथ ऑफ अन आर्कसाठी एक फॉर्म्युला आहे r θ. आपल्याला r फाइंड आउट करायची. सो r इज S अपॉन θ. S इज डिस्टन्स ट्रॅव्हल्स विच इज 88 मीटर आणि θ इज 2π/5. आता 2π/5 हे
जर तुम्ही डिग्रीमध्ये कन्वर्ट केलं, किंवा डिग्रीमध्येच दिलंय 72 डिग्रीज, आणि ते रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं. यू हॅव टू मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180. आता मगाशी आपल्या सरांनी उल्लेख केला, त्याचा प्रत्येक टीचरनेच उल्लेख केला पाहिजे की आपलं स्टँडर्ड वाढवलं पाहिजे, आपल्याला पायची व्हॅल्यू काय हे कळलं पाहिजे. मी तर म्हणतो प्रत्येक शिक्षकाने एक पुस्तक लिहावं रिटायरमेंट घेतल्यावर. इतके गमतीशीर अनुभव असतात की एका वर्गात मला असं उत्तर मिळालं की पाय किती, एकाने की 2. तुझं उत्तर आहे तुला 4 असं मला वाटतंय. तर पायची व्हॅल्यू किती, केव्हा 22/7 घ्यायची, केव्हा 3.14 घ्यायची, हेही कळलं पाहिजे. आता इथे वेगळंच आहे, कन्व्हर्जन आहे, तर मी इथे पाय अपॉन 180 घेतलंय. तर थोडक्यात जे तुम्ही शिकणार आहात ते तुम्हाला अप्लाय करायचं आहे. पुढचा महत्त्वाचा पार्ट ट्रिगोनॉमेट्री. आता 11वीत गेल्यावर म्हणजे माझंही होतं, मी काय इतरांपेक्षा वेगळा नव्हतो. 11वीत गेल्यावर सगळ्यात जवळचे कोण, तर आपले मित्रमैत्रिणी आणि आपले सिनियर्स, आणि आई वडील शत्रू नंबर 1, 2 किंवा 2-1 काय जे असेल ते. तर सिनियर सांगतात की अरे हा जो टॉपिक आहे ना ट्रिगोनॉमेट्री, तो डेंजरस आहे. सुरुवातीलाच ती भीती घालून दिली जाते, तर तसं खरं नाही आहे. जर तुम्ही सुरुवातीपासून याचा व्यवस्थित अभ्यास केला तर ट्रिगोनॉमेट्री टॉपिक हा अवघड नाही. फक्त 10वीत तुम्ही जे शिकला त्यापेक्षा बराच जास्त पार्ट ट्रिगोनॉमेट्रीमध्ये आहे. नेक्स्ट, लोकस हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. कन्सेप्ट अगदी सोपी आहे की सेट ऑफ पॉइंट्स इन अ प्लेन सॅटिस्फाईंग सर्टन जॉमेट्रिकल कंडिशन किंवा कंडिशन. नंतरचा टॉपिक आहे लाईन. आता हा टॉपिक तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये पण लागणार आहे, कारण तिथे ग्राफ्स तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. त्यामुळे लाईन म्हणजे काय, लाईनचं इक्वेशन कसं फाइंड आउट करायचं, 2 लाईन्समधला अँगल कसा फाइंड आउट करायचा, हे तुम्ही यात शिकणार आहात. सर्कल आणि कोनिक सेक्शन्स हे टॉपिक्स मात्र हे नव्याने आहे. हे जुन्या सिलेबसमध्ये, हे 11वीच्या सिलेबसमध्ये नव्हते राहत, 12वीच्या सिलेबसमध्ये होते. मग अशी आपल्या सरांनी पुन्हा छान मुद्दा सांगितला की कॉमन सेन्स, असं म्हणतात कॉमन सेन्स इज अनकॉमन, तर पण तो आपण वाढवू शकतो, आणि हे खरं आहे. आता कोनिक सेक्शन्स शब्दाशा जर तुम्ही अर्थ घेतला, सेक्शन्स ऑफ अ कोन. कोन सगळ्यांना माहिती आहे, मराठीत त्याला शंकू म्हणतात, आईस्क्रीम कोन तसा कोन. तर त्या कोनचे सेक्शन्स कोनिक सेक्शन्स. तर सर्कल, पॅराबोला, इलिप्स आणि हायपरबोला हे कोनिक सेक्शन्स आहेत. तर इथे डायग्राम पण ड्रॉ करून दाखवली आहे. जे नवीन टेक्स्ट आहे त्याचे 2-3 चांगले फीचर्स आहेत. एक म्हणजे त्यांनी बऱ्याचशा डायग्राम्स दिल्या आहेत. कलर्ड पुस्तक आहे, अगदी इस्टमन कलर नसलं तरी 2-3 कलर्स त्यांनी यूज केले. आणि दुसरं मला एक छान जाणवलं म्हणजे जे सायंटिस्ट आहेत, मॅथमॅटिशियन्स आहेत, बऱ्याच ठिकाणी फोटोज आहेत. जे 11वीत गेल्यावर आपले हिरोज कोण असले पाहिजे, तर हे असले पाहिजे, न्यूटन असला पाहिजे, बर्नौली असला पाहिजे, गॉस असला पाहिजे, युलर किंवा काही लोक ऑयलर म्हणतात असे असले पाहिजे. तर हे आपले हिरोज असले पाहिजे. नेक्स्ट, वेक्टर्स ही महत्त्वाची कन्सेप्ट आहे. वेक्टर्स हा टॉपिक मॅथमॅटिक्समध्ये आहे, तसाच फिजिक्समध्ये पण त्यांनी घेतला आहे. त्यानंतर लिनियर इनइक्वेशन्स इन 1 and 2 व्हेरिएबल्स विथ ग्राफ्स. तर पुढे मी त्या मुद्द्याकडे येणारच आहे की अनेक लोक हा टॉपिक 11वीत करत नाही, कारण त्यांचं म्हणणं 12वीत फारसा उपयोग नाही किंवा 2 मार्कांसाठीच येतं एक्सेट्रा एक्सेट्रा, पण 11वीत तो केला पाहिजे. डिटर्मिनंट आणि मॅट्रायसिस. आता डिटर्मिनंट हा टॉपिक पण महत्त्वाचा आहे, कारण फिजिक्समध्ये जो वेक्टर प्रॉडक्ट असतो ए बार क्रॉस बी बार, इट इज एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ अ डिटर्मिनंट. आता इथे हा पहिला पेपर झाला. नेक्स्ट, सेकंड पेपरमध्ये सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाचा टॉपिक. अनेक लोक त्यांना उशिरा ॲडमिशन मिळते, कॉलेज उशिरा सुरू होतं, लास्ट सेसना उशिरा ते जातात, त्यामुळे बरेचदा सेट्स, रिलेशन्स अँड फंक्शन्स हा टॉपिक त्यांचा मिस होतो. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण कॅल्क्युलस जे पुढे तुम्ही शिकणार आहात तर त्यासाठी हा टॉपिक लागणार आहे. दुसरा महत्त्वाचा टॉपिक आहे लॉगॅरिथम. आज आपल्याकडे वेळ कमी आहे कारण मी स्लाइड्स करून आणलेत, पण लॉगॅरिथम हे हा टॉपिक येणं अतिशय महत्त्वाचं आहे. फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये जी सम्स विचारले जातात बोर्डाच्या परीक्षेत, जर तुम्हाला लॉग टेबल यूज करता येत नसेल तर ते मार्क्स तुम्हाला मिळणार नाहीत. आणि माझ्या मते 40 आणि 40, 80 पैकी साधारणपणे 25 ते 30 मार्क्स तेवढ्या मार्काची सम्स असतात, आणि त्यासाठी लॉग टेबल लागणार आहेत. आता पुन्हा किती ठरवलं की प्रिलिमिनरीजवर बोलायचं नाही तरी इलाज नाही. आता लॉगॅरिथम टॉपिक का जमत नाही, कारण त्यासाठी जो आवश्यक टॉपिक आहे लॉज ऑफ इंडायसिस,
तोच येतो. शेवटी व्हॉट इज लॉगॅरिथम? लॉगॅरिथम इज द पॉवर टू विच बेस शुड बी रेज्ड. त्यामुळे लॉज ऑफ इंडायसेस पण चांगले तयार करा. कॉम्प्लेक्स नंबर्स हा एक वेगळाच असा टॉपिक आहे. 10वीपर्यंत जर तुम्हाला विचारलं की -1चं स्क्वेअर रूट काय, तुम्ही म्हणाल ॲब्सर्ड, इम्पॉसिबल आहे फाइंड आउट करणं, इमॅजिनच करायला लागेल. अगदी बरोबर आहे, इमॅजिन करायला लागेल. आणि म्हणून रूट ऑफ -1 इज डिनोटेड बाय आय. अँड व्हॉट डज आय स्टँड फॉर? इमॅजिनरी युनिट. ही एक कन्सेप्ट महत्त्वाची आहे. पुढे सिक्वेन्सेस अँड सिरीज. त्यातला पहिला सिक्वेन्स, त्याला आपण प्रोग्रेशन म्हणतो. यू हॅव डन दिस इन 10th स्टँडर्ड, दॅट इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. अजून 2 प्रोग्रेशन्स तुम्ही नव्याने शिकणार आहात, दॅट इज जॉमेट्रिक प्रोग्रेशन अँड हार्मोनिक प्रोग्रेशन. त्यानंतर परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स या टॉपिककडे विशेष लक्ष द्या, कारण तो टॉपिक तुम्हाला प्रोबॅबिलिटी या टॉपिकसाठी लागणार आहे. प्रोबॅबिलिटीचं इंट्रोडक्शन 11वीतच होणार आहे आणि मग पुढचा पार्ट 12वी. मेथड ऑफ इंडक्शन अँड बायनॉमियल थिअरम. बायनॉमियल थिअरम ही कन्सेप्ट पुन्हा फिजिक्समध्ये काही ठिकाणी लागणार आहे, त्यामुळे तो थिअरम तुम्हाला चांगला माहिती हवा. मेजर्स ऑफ डिस्पर्शन. दुर्दैवाने स्टॅटिस्टिक्स या टॉपिककडे अनेकदा दुर्लक्ष होतं. कॉलेजमध्ये होतं, क्लासमध्ये होतं, पण हाही टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. त्यातला पहिला पार्ट सेंट्रल टेंडन्सी तुम्ही शिकला आहात. द नेक्स्ट पार्ट इज डिस्पर्शन. व्हॉट इज डिस्पर्शन? टेंडन्सी ऑफ ऑब्झर्वेशन्स टू डिफर फ्रॉम वन अनदर. आपण म्हणतो नाही, आपल्याच हाताची 5 बोटं सारखी नसतात, बिकॉज व्हेरिएशन इज द रूल ऑफ नेचर. म्हणूनच गंमत आहे. तर हे तुम्ही सगळं डिस्पर्शन या टॉपिकमध्ये शिकणार आहात. आणि शेवटी प्रोबॅबिलिटी. माझं एक ऑब्झर्वेशन आहे, म्हणजे ॲज अ स्टुडंट म्हणून होतं आणि टीचर म्हणून पण, की पहिला आणि शेवटचा या 2 टॉपिक्सकडे बरेचदा दुर्लक्ष होतं. तर पहिला टॉपिक आपण उशिरा अभ्यासाला सुरुवात करतो म्हणून, आणि शेवटचा टॉपिक परीक्षा जवळ आली असते म्हणून तो टॉपिक नीट होत नाही. तर इथे नेमकं पहिला जो टॉपिक होता रिलेशन्स फंक्शन्स, तो खूप महत्त्वाचा आहे. आणि प्रोबॅबिलिटी या टॉपिकला पण तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे. नेक्स्ट, आता आजचा जो कार्यक्रम त्याकडे वळू. मुद्दाम टायटल असं दिलंय, प्रिपेअर फॉर CET फ्रॉम 11th स्टँडर्ड. गेली अनेक वर्ष आम्ही असं सांगत आलो आहे, पण मी एक बघितलं की मुलांनी जे ठरवलं असतं त्यात ते सहसा बदल करत नाही. तर चुकीचं आहे ते, कारण आपल्यापेक्षा जे मोठे आहेत, ज्यांना अनुभव आहे यातला, त्यांचं त्यांनी ऐकून घेतलं पाहिजे. आता पहिलं पॉईंट मी इथे दिला की नो टॉपिक फॉर ऑप्शन. आणि आता तर अजिबात ऑप्शनला टाकू नये. याचं कारण CETला कदाचित 11वी 12वी अशी 2 वर्षांची सिलेबस असतील. मी तर म्हणतो, आम्हाला रोज 10 फोन्स येतात की मग तुम्ही यात आहात. अनेकांना वाटतं आम्ही बोर्डाचेच प्रतिनिधी आहोत. त्यामुळे काही पालक तर एवढं कसं तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला कसं कळलं नाही. तर मी हे इथे क्लिअर करतो की आम्ही काही बोर्डाचे प्रतिनिधी वगैरे नाही आहोत. इतरांना जेव्हा कळेल तेव्हाच आम्हाला कळेल. तर असं म्हणतायत की 11वी 12वी 2 वर्षांचं सिलेबस असेल. मी तर म्हणतो ते आहेच, असंच धरून चाला. समजा उद्या असं कळलं की नाही फक्त 12वीच आहे, तर असं वाटायचं काही कारण नाही की अरे आपण केलेला अभ्यास वाया गेला. मी तर म्हणतो असंच राहिलं पाहिजे, तरच अभ्यास 11वीचा अभ्यास हा नीट केला जाईल. एकही टॉपिक ऑप्शनला ठेवायचा नाही, कारण 11वीचं जर विचारणार असतील, विशेषतः कॉम्प्लेक्स नंबरचा खूप कमी पार्ट हा 12वीत लागतो. मॅट्रिक्स टॉपिकमध्ये एका ठिकाणी ओमेगा ही कन्सेप्ट आहे, काय ते नंतर तुम्हाला कळेल. पण अदरवाईज कॉम्प्लेक्स नंबर आपण फारसं वापरत नाही. पण जर 11वीचं सिलेबस असणार असेल तर तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबरची 11वीतच चांगली तयारी करायला लागणार आहे. म्हणून हे लक्षात घ्या. आता दुसरा मी पॉईंट लिहिला की मॅथमॅटिक्स इज मस्ट फॉर ऑल द स्टुडंट्स. अनेकांचं म्हणणं असतं की नाही आमचा बायोलॉजी ग्रुप आहे, बायो अवश्य घ्यावं. मी त्या मताचाच आहे उलट की बायो पण तुम्ही घेतलं पाहिजे. पण मी आता बायोलॉजी घेतलंय मग मी मॅथमॅटिक्स घेणार नाही, असं जर तुमचा अप्रोच असेल तर तुम्ही PCB मध्ये चांगले मार्क्स मिळवू शकणार नाही. याचं कारण फिजिक्स काय आहे, शेवटी फिजिक्स म्हणजे मॅथमॅटिक्सच आहे. आणि मी तर म्हणतो की जे 11वीचं कॅल्क्युलस पार्ट जो आहे ना, माझ्या मते बहुधा माझ्या सांगायचं राहिलं सिलेबसमध्ये ते होतं ट्रान्सपरन्सी, पण मी सांगितलं नाही. तर कॅल्क्युलसमध्ये लिमिट्स, डेरिव्हेटिव्ज आणि इंटिग्रेशन युजली कॉलेज आणि क्लासमध्ये ते दिवाळीनंतर होतं, पण फिजिक्समधल्या अनेक टॉपिक्समध्ये डेरिव्हेटिव्ह ही कन्सेप्ट पहिल्याच सेमिस्टरला तुम्हाला लागणार.
त्यामुळे ज्यांनी बायोलॉजी घेतलंय, कारण काही असो की मला मेडिकलला जायचं आहे किंवा मला मॅथमॅटिक्स आवडत नाही, जमत नाही म्हणून मी बायो घेतो, तर अशाही लोकांनी मॅथमॅटिक्सकडे दुर्लक्ष करायचं नाही आहे. एक वेळ त्यांनी कॉलेजमध्ये तो टॉपिक घेतला नाही तरी चालणार आहे, पण स्वतः अभ्यास त्यांनी करायला हरकत नाही. किंवा मग एडनेक्साचा उपयोग करा, म्हणजे अगदी कमी खर्चात तुम्हाला मॅथमॅटिक्सची तयारी करता येईल. आता पुढचा एक मी महत्त्वाचा पार्ट लिहिलाय, मेक अ लिस्ट ऑफ ऑल स्टँडर्ड फॉर्म्युली. टॉपिक अगदी राईट फ्रॉम सेट्स रिलेशन फंक्शन्स टू शेवटचा टॉपिक प्रोबॅबिलिटी. सगळ्या फॉर्म्युलीची तुमच्याकडे लिस्ट पाहिजे. अनेक लोक म्हणतात की आम्ही फॉर्म्युली एक दिवसात पाठ करतो. एक दिवसात पाठ नको, आणि पाठांतर म्हणजे विंडो पाठांतर नाही करायचं, ते सहज झालं पाहिजे. अनेकांच्या स्टडी रूममध्ये अनेक लोक आहेत फॉर्च्युनेट, किंवा एक वेगळी अभ्यासाची रूम आहे, तर त्यांनी असे वेगवेगळे हिरो हिरोईन्सचे पोस्टर्स लावलेले आहेत. मग अशी सांगितली की आपले हिरोज आता बदलले पाहिजेत 11वी-12वी. तर आपल्या अभ्यासाच्या रूममध्ये फॉर्म्युलीची लिस्ट तुम्ही लावली पाहिजे आणि सारखं वाचत राहिलं पाहिजे. 52 सेकंड जर तुम्हाला मिळणार असतील आणि त्यातला बराचसा वेळ जर तुम्ही फॉर्म्युला आठवून आणि सबस्टिट्यूशनमध्ये जर तुम्ही वेळ दिला तर तुम्हाला ते सम करताच येणार नाही. त्यामुळे यू हॅव टू मेक अ लिस्ट ऑफ ऑल स्टँडर्ड फॉर्म्युली. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा मी लिहिला की ट्राय टू फॉर्म MCQs ऑफ युअर ओन. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. COEBत असताना सेकंड इयरला, थर्ड इयरला असेल, ट्रान्सड्युसर्स अँड मेजरमेंट नावाचा एक टॉपिक होता. टीचरनी सांगितलं की हा टॉपिक मला सांगितलं की तू शिकवायचा आहेस. तर मी कधी अभ्यास फारसा केला नव्हता, पण मग मला असं लक्षात आलं की हा टॉपिक जर मी शिकवायचा तर मी वाचलं पाहिजे. आणि किती वाचायला लागलं, साधारणपणे 1 ते 1.5 महिना मला तयारी करायला लागली, तरी माझी तयारी पूर्ण झाली नव्हती, कारण मला प्रश्न पण काढायचे होते त्यावर. त्यामुळे आपल्याला जर MCQs तयार करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला खूप चांगली तयारी स्वतः आधी करायला लागेल. सरांनी सांगितलं तसं टेक्स्टबुक खूप चांगलं आपलं तयार पाहिजे. टेक्स्टबुकच्या खालचे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते आपले तयार पाहिजेत. मॅथमॅटिक्समध्ये जी सम्स दिली आहे ती तयार झाली पाहिजे. आणि आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की मॅथमॅटिक्सचा पेपर कम्पॅरेटिव्हली सोपा असतो. याचं कारण जे बोर्ड क्वेश्चन्स आहेत तेच बरेचसे हे CETला विचारले जातात. रिसेंटली 2-3 वर्षात चित्र थोडं बदललं, पण मी एक 5-6 वर्षापूर्वीचं सांगतोय. म्हणजे आपल्याच क्लासच्या सलग 2 वर्ष असं झालं की ज्या विद्यार्थ्याला बोर्डात मॅथ्समध्ये 100पैकी 100 आहे, त्याला CETत पण मॅथ्समध्ये 100पैकी 100 होते. पण त्याचं ऑब्झर्वेशन होतं की 70 to 80% ते बोर्ड क्वेश्चन्सच होते. त्यामुळे आधी पुस्तकात आणि त्याखाली दिलेल्या सम्सचा चांगला अभ्यास करा आणि MCQs तयार करा. कन्स्ट्रक्टिव्हिझममध्ये त्याने असंही म्हटलं की ग्रुप ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे. मग तुम्ही असं ठरवा की या पहिल्या टॉपिकचे मी सेट करीन MCQ, दुसऱ्या टॉपिकचे दुसरा मित्र, तिसऱ्या टॉपिकचे तिसरा मित्र, आणि मग त्याची देवाणघेवाण करण्याची. तर ही एक चांगली कन्सेप्ट आहे. शेवटी डेव्हलप टेक्निक ऑफ युझिंग शॉर्टकट मेथड्स. मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही असं सांगेन की जवळपास सगळ्या टॉपिक्समध्ये तुम्ही शॉर्टकट मेथड्स यूज करू शकता. काही पुस्तकांमध्ये त्यांनी तो टॉपिक संपल्यावर शॉर्टकट मेथड्स म्हणून 100 पॉईंट्स दिले, ते पण मला मान्य नाही. मग असे 20 टॉपिक्स आहेत, मग 100 गुणिले 20, डोकं म्हणजे अडगळीची खोली नाही, काय तर तुम्ही काय काय कोंबा. त्यामुळे काहीच गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि उरलेल्या वेळेवर मिळवायच्या. मग आता शॉर्टकट मेथड्स यूज करणं म्हणजे नेमकं काय, तर मी इथे 2-3 एक्झाम्पल्स देणार आहे, त्यावरनं तुमच्या लक्षात येईल. पहिलं सम बघा, find the point in which the line 4x plus 3y minus 12 equal to 0 touches the circle. आता tangent ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. tangent आणि सर्कल they are going to intersect each other in only one point. intersect म्हणण्यापेक्षा line meets the circle in only one point. मग आता स्टँडर्ड मेथड, राजमान्य मेथड किंवा ज्याला आम्ही हमाली मेथड म्हणतो, मग त्यात x एलिमिनेट करा, मग क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळवा, मग त्याची रूट्स इक्वल असतील, सो दॅट इज द y कोऑर्डिनेट. पण शॉर्टकट मेथड काय, द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट विल लाय ऑन लाईन ॲज वेल ॲज ऑन द सर्कल, सो कोऑर्डिनेट्स शुड सॅटिस्फाय बोथ द इक्वेशन. मग तुम्ही पुन्हा सगळं करायची गरजच नाही. 0-4 या पॉईंटनी लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे का, तर येस असं म्हणून गो टू अहमदाबाद, अहमदाबाद ए इज द आन्सर असं म्हणून चालणार नाही.
शॉर्टकट मेथड जेव्हा आपण यूज करतो तेव्हा ही एक रिस्क असते की आपण ए मध्ये एकच कंडिशन सॅटिस्फाय झाली तरी डिक्लेअर करतो ए इज द आन्सर. आता हेही अनेकांना माहिती नसतं, तेही माहिती करून घ्या की ए आन्सर जर तुम्ही मार्क केलं आणि मग साक्षात्कार झाला की सी इज द आन्सर आणि मग तुम्ही म्हणलं आता मी सी मार्क करतो, चान्स गेलेला असतो. काही मुलं वाटेल ते करतात की चुकून लिहिले माफ करा, किंवा काही लोक व्हाईटनर लावतात, किंवा काही लोक ब्लेडनी तो भाग रिमूव्ह करतात. असं चालणार नाही. त्यामुळे पूर्ण विचार करूनच तुम्ही आन्सर मार्क केलं पाहिजे. 6 - 4 पण सॅटिस्फाय होईल. 3 0 ने तुमच्या असं लक्षात येईल सर्कलचं तर इक्वेशन सॅटिस्फाय होतच आहे, पण लाईनचं पण होतं. आता हा योगायोग नाही, असा एकच पॉइंट असणार आहे which will lie on both line as well as on circle. Why? Because line touches the circle. If line is the secant, then there will be 2 points of intersection. पण इथे त्यांनी असं म्हटलंय की line is a tangent. Next. आता पुढचा मी मुद्दाम अशीच सम सिलेक्ट केली आहेत की 11वी अजून सुरू व्हायचं असलं तरी तुम्हाला कळू शकतील. द सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² - 6x - 7 = 0 इज. आता बरेच ऑप्शन दिली आहेत. राजमान्य मेथड कुठली की ऍक्च्युअली रूट्स मिळवा. आता हेही ओरली करता आलं पाहिजे. याचे काय फॅक्टर्स पडतील बरं? x - 7 आणि x + 1 दिस आर द फॅक्टर्स. बरोबर आहे ना? मग व्हॅल्यूज कुठल्या आहेत? 7 आणि -1. मग त्याची सम फाइंड आउट करा. काय आहे? 7 आणि -1 ची सम 6 आहे. सो 6 इज द आन्सर. पण हमाली करायची गरज नाही. यू शुड नो द फॉर्म्युला दॅट सम ऑफ द रूट्स इज निगेटिव्ह कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ x². आता हे आपल्याला पाठ पाहिजे. जर कोणी म्हटलं की डिराईव्ह करून दाखव तर ते दाखवता आलं पाहिजे. बरोबर आहे. पण वेळेवर मी डिराईव्ह करीन, परीक्षेत एवढा वेळ नाही. त्यामुळे -6 अपॉन 1 सो 6 इज द आन्सर. बरोबर. नेक्स्ट. द acute angles A and B for which sin of A plus B equal to 1 and cos of A minus B equal to √3/2 are. आता पुन्हा तेच चेक ऑप्शन्स 1 by 1. 45 डिग्रीज आणि 30 डिग्रीज पॉसिबल आहे का? असू शकतं. ऍड करा बरं. ॲडिशन इज 75 डिग्रीज. साइन 75 डिग्रीज इज नॉट 1. आता इथे पुन्हा तोच मुद्दा, पाठांतर केलंच पाहिजे. अनेकांचं आर्ग्युमेंट असतं मी ते 0 1 2 3 लिहीन, 4 ने डिव्हाइड करीन, स्क्वेअर रूट घेईन, तर बरं वेळ संपलेली असेल. तर तसं नाही करायचं. तुम्हाला माहिती पाहिजे साइन 90 डिग्रीज इज 1. मग तसं नाही चालणार. 60 आणि 45 90 आणि 0 काही लोक हो म्हणतील 90 + 0 90 डिग्री साइन 90 इज 1. तर बेसिकली 90 डिग्रीज हा काय ॲक्यूट अँगल नाही. बरोबर आहे. मग चौथा ऑप्शन 60 डिग्रीज आणि 30 डिग्रीज. काही लोक म्हणतील की चेक तरी का करून बघावं. पण मी असा सल्ला देईन की चेक करून बघा. कारण जेव्हा शॉर्टकट मेथड्स आपण वापरतो तेव्हा चुकायची शक्यता असते. त्यामुळे सेफर साईड चौथा पण ऑप्शन चेक करा. 60 + 30 90 साइन 90 डिग्रीज 1 60 - 30 is 30. What is cos of 30 degrees? Yes, it is √3/2. So what is the correct option? You have to go for Delhi. That is D. D is the correct option. तर असे अनेक शॉर्टकट मेथड्स, मॅथमॅटिक्स हा माझा विषय असल्यामुळे मी त्याविषयी बोलतोय, अवेलेबल आहेत. ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्स असू देत किंवा प्रोबॅबिलिटीमध्ये थोडेसे कमी आहेत. बाकी अनेक टॉपिक्समध्ये सर्कल, लाईन्स, कोनिक सेक्शन्स ते अवेलेबल आहेत. त्याचा तुम्ही उपयोग केला पाहिजे. 11वी पासूनच MCQ सोडवायची जर तुम्ही तयारी केली तरच अनेकांचं असतं क्रॅश कोर्समध्ये पहिल्यांदा मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह करतात. तसं चालणार नाही. वेळेवर शॉर्टकट मेथड्स तुम्हाला यूज करता येणार नाहीत, लक्षात पण येणार नाही. एक शेवटचा मुद्दा सांगतो. लॉगॅरिथम आज आपण घेणार नाही कारण वेळ कमी आहे. पुन्हा एकदा केव्हा तरी भेटू आणि मग त्यात शिकवता येईल. तर आता मी असं तुम्हाला सजेस्ट करीन की एडनेक्साची जी आमची वेबसाईट आहे, तर ऑनलाईन एज्युकेशनमध्ये फार थोडे लोक आहेत. पण आमचं वैशिष्ट्य सांगतो. 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याचा तुम्ही उपयोग करून घेतलाच पाहिजे. एक म्हणजे आस्क क्वेरी. मी 18-19 वर्ष शिकवलं, 45-50 हजार तास. 18 मुलं पण वर्गात त्यांनी शंका विचारली नाही. याचं कारण मी खूप ग्रेट टीचर असं असतं तर मला आनंद झाला असता, पण तसं नव्हतं. किंवा मुलं खूप हुशार आहेत तसंही नाही. शिक्षकांना शंका विचारल्या जात नाहीत. अनेक कारणे, टीचर रागवतील, मित्रमैत्रिणी असतील. आमच्या इथे मात्र तुम्हाला असलेली कुठलीही शंका तुम्ही बिनधास्तपणे विचारू शकता.
एका 12वीच्याच मुलाने विचारलंय 0/0 1 का नाही, आणि म्हणून युजली मी सुरुवात प्रेझेंटेशनची 0/0 इज नॉट डिफाईन्ड, इट इज अन इनडिटर्मिनेट फॉर्म अशी करतो. आणि दुसरी महत्त्वाची कन्सेप्ट म्हणजे आमचे जे CEO आहेत निखिल सर, त्यांनी इंट्रोड्यूस केली आहे. भारतात पहिल्यांदा असं झालंय की 10वी 11वी 12वीच्या मुलांसाठी वेबिनार, म्हणजे आमचे टीचर्स फक्त पुण्यातले नाही, इथनं पुढे मुंबई, आज बापट सर आलेत, आमचे अतिशय चांगले ऑथर फिजिक्स या विषयाचे, तर तेही मुंबईहून देतील, किंबहुना दिल्लीचे चांगले प्रोफेसर तिथनं लेक्चर्स देतील आणि रिअल टाईममध्ये तुम्ही लोक तुमच्या घरनं ते ऐकू शकाल. नुसतं ऐकायचं नाही. म्हणजे पुन्हा तेच कन्स्ट्रक्टिव्हिझमचा महत्त्वाचा मुद्दा काय, तर आम्ही टीचर्स वर्गात गेले की सांगतो गप्प बसा, सुरुवात अशी असते गप्प बसा. तर कन्स्ट्रक्टिव्हिझम असं सांगतो गप्प बसू नका, प्रश्न विचारा. तुम्ही जोवर प्रश्न विचारत नाही तोवर तो विषय तुम्हाला चांगला कळणार नाही. आणि त्याचाच आधार घेऊन एडनेक्सात प्रश्न विचारा, आस्क क्वेरी, हे तर आहेच. आणि दुसरी वेबिनार ही एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे. तर कन्क्लूड करताना मी पुन्हा एकदा सांगेन की 11वीचं सिलेबस परीक्षेला आहेच असं धरून चाला, जेणेकरून तुम्ही आत्तापासून अभ्यासाला सुरुवात कराल. कॅल्क्युलेशन्स इंडिपेंडेंटली करा, जरी ग्रुप ॲक्टिव्हिटीज असल्या तरी शेवटी स्वतःची कॅल्क्युलेशन्स स्वतःलाच करायचे. आणि कुठलाही टॉपिक ऑप्शनला टाकू नका. मला खात्री आहे हे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला परीक्षेत नक्की चांगलं यश मिळेल. धन्यवाद.